आष्टी येथील एका शेतकऱ्याला स्वतःचे पैसे काढण्यासाठी बँकेकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। संबंधित शेतकऱ्याच्या घरी लग्नसराई असल्याने त्याला तातडीने पैशाची गरज होती। मात्र अनेक फेऱ्या मारूनही बँक अधिकारी योग्य प्रतिसाद देत नसल्याने शेतकरी हतबल झाला होता। या प्रकरणाची माहिती मिळताच बच्चूभाऊ यांनी बँक अधिकाऱ्यांना फोनवर जाब विचारला। शेतकऱ्याचे स्वतःचे पैसे देण्यासाठी एवढी टाळाटाळ का? शेतकऱ्याने काय आत्महत्या करायची का? असा संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केलाय। या आष्टी ब्रांच मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एक आपले अडाणी एक शेतकरी आहेत, तर त्यांचे मुलीचं लग्न 2 दिवसालाच राहिले, तर त्यांचे खात्यावर 4 लाख रुपये आहेत, पण बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी 20च द्यायले। मेसेज करून द्या ना। हा, इथंच आहे मी त्यांच्या पशीचे। हा, बोला त्यांना कर्मचारी। सर बच्चू भाऊ आमदार। हेलो सर। बच्चू को बोलते? जी सर बोलिए। क्या प्रॉब्लम क्या है? सर अभी तक चेक नहीं आया ना। चेक नहीं आया तो फिर क्या उन्होंने क्या खुदकुशी करना चाहिए? नहीं सर, शायद ये भी है। आप ये शान बना मत करो। तुम्हारा ब्याज अगर आप थोड़ा भी लेट हो गए तो आप एनपी में डालते हो, ब्याज लगाते हो। किस चीज के बारे में आप पूछ रहे थे? क्या 4 लाख रुपए निकालने हैं, परसों शादी है 2-3 के। अच्छा, वो आपका वो अलग बात है। मैं कुछ और के बारे में सर से पूछ रहा था। देखिए ना सर। हाँ हेलो। अरे जिसका पैसा है उसको दो ना तुम। हेलो हॅलो, हाँ बोला। नमस्कार सर। हाँ बच्चे को बोलतो। हा नमस्कार, बोला ना। त्यांचे पैसे किती आहे तुमच्या बँकेत? 4 लाखच्या आसपास आहेत सर त्यांचे काहीतरी। हा, 4 लाख आहेत। तुम्ही त्यांना देणार किती आहे पैसे? त्यांच्याकडे विड्रॉल स्लिप आहे सर, अंगठा आहे आणि त्यांचा अंगठा आहे त्यांचा। तर 49,000 ट्रान्सफर होतील। म्हणजे मी दोन ट्रान्सफर करून देऊ शकतो, म्हणजे 98,000। नाही, तुमच्या घरी लग्न आहे, लक्षात घ्या। हो, सांगितलं होतं सर त्यांनी 2-3 दिवसापूर्वी। म्हणजे त्यानं का आत्महत्या करावं का? नाही सर। जमा असलेले पैसे देत का नाही तुम्ही? हो सर, बरोबर आहे। का देत नाही? ठीक आहे सर, चेक करतो मी। व्याज लावता तुम्ही, जर तुम्हाला दिलं नाही बँकेला तर सील लावता तुम्ही घराला। वाटतं का थोडी लाज? हो सर, मी मॅनेजर सरांशी बोलून सांगतो सर। मॅनेजर तिथं येईल मी। हो सर, जेवढे पैसे तेवढे द्या तिथं। ओके सर। मॅनेजरशी बोलतो, याच्यासोबत बोलतोय। ओके सर, ओके, देतो सर। बच्चूभाऊंच्या आक्रमक भूमिकेमुळे बँक प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे। शेतकरी दिवसरात्र कष्ट करून पैसे जमा करतो आणि गरजेच्या वेळी त्यालाच बँकेचे उंबरटे झिजवावे लागतात। यावरही बच्चूभाऊ यांनी नाराजी व्यक्त केली आहे। विशेषतः घरात लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंग असताना आर्थिक अडचणी निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले आहे। घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याला आवश्यक रक्कम देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणामुळे परिसरात बँकांच्या कारभाराविरोधात संतप्त व्यक्त केला जात असून शेतकऱ्यांना वेळेवर सेवा मिळण्याची मागणीही केली जात आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।